नाही, असं आहे की ह्या राज्यामध्ये बिघडत चाललेली व्यवस्था ह्याला जर वेळी चाळा घातला नाही तर हे राज्य नको त्या मार्गावर निघून जाईल आणि ह्याची कल्पना ही व्यवस्था करत नाहीये, सरकार करत नाही. त्याच्याबद्दल खेद वाटतो. एवढी मोठी अचलपूरला घटना झाली, विधानसभेतल्या आता चालू असलेल्या अधिवेशनामध्ये साधी त्याची नोंदही घेण्यात आली. दुर्दैवी आहे सगळं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राज्यव्यवस्था चालत असताना त्यांच्याच पुतळ्यांची नासधूस केली जाते आणि ती सुनियोजितपणाने केली जाते, हे आम्हाला समजत नाही असं समजू. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जो आरोप लावला, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हे, आहे. मूर्खपणा आहे, हो मूर्खपणा आहे. मी राहुल गांधींना सांगेन, गुन्हा दाखल केलाय ना, जा पोलीस स्टेशनला आणि सांगा नाही घेत जामीन, जा बसतो जेलमध्ये. परभणी आणि बीडच्या मुद्द्यावर हे सरकार नाकाम झालं असं वाटतं. नाकाम नाही, या सरकारला काही उघडच करायचं नाही. या सरकारला सगळं दाबून ठेवायचंय. खून करा, काही करा, सरकार तुमच्या बाजूने आहे, चलते रहो. मुंबईमध्ये मराठी माणसावर हल्ला होतो आणि त्याला घरात घुसून मारल्या जाते. बीजेपी आहे तोपर्यंत असं चालायचंच ना. मराठी माणसाची किंमत राहिली तर ना. बीजेपी आहे म्हणून मराठी माणसाची किंमत मुंबईला मध्ये नाही होणार, या प्रकारचं मत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. आणि बीडमध्ये परभणी मध्ये झालेली घटनेसाठी हे सरकार जे आहे ते कोणत्याच प्रकारचं पाऊल उचलू शकत नाही. ज्या प्रकारे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या अचलपूरच्या घटनेचा सुद्धा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उल्लेख करत सांगितलं की साधी विधिमंडळामध्ये नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे, साधी नोंद सुद्धा सभागृहामध्ये नाही, या प्रकारची खड आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. मी कॅमेरा पर्सन जयश्री सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, नागपूर विधानभवन.